आजच्या धावपळीच्या युगात माणसाला स्वतःकडे बघायला वेळ नसतो। अशा वेळी कामाच्या तणावामुळे त्याला कोणते ना कोणते आजार जडतात आणि त्यानंतर तो रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन आपल्या शरीराची तपासणी करतो। अशा वेळी पॅनेसिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन केलं होतं। रविवारी हेल्थ चेकअप कॅम्प अंतर्गत रक्तदाब व मधुमेह निदान व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ उचलला। यावेळी डॉक्टर सचिन नलावडे यांनी या शिबिराविषयी विस्तृत माहिती दिली। कॅम्पमध्ये शक्यतो आपण डायबिटीज आणि हायपरटेन्शन याबाबत आपण कॅम्प घेतलाय। त्याच्यामध्ये पेशंटची उपाशीपोटीची साखर, त्यांचं ब्लड प्रेशर, त्यांचा रेस्टिंग ईसीजी ही तपासणी मेन आहे। त्याच्यात समजा कोण डायबिटीज असेलच तर त्यांना या कॅम्पचा उपयोग अशा स्वरूपात होईल की आपण इथे तळपायाच्या नसांची पण तपासणी करतो। तर डायबिटीजमध्ये शक्यतो संवेदना कमी होतात, तर त्याच्यामध्ये त्यांना या कॅम्पतर्फे त्यांना लाभ भेटू शकतो की आपल्या तळपायाची नसांची लेवल कुठल्यापर्यंत आहे, तीव्रता कमी झाली की वाढली, तर त्यानुसार आपल्याला गोळ्या त्यांच्या ज्या चालू आहेत त्यांच्यात वाढवण्याची आपल्याला मदत भेटते। आणि शुगर कोणत्या लेवलला आहे तेही त्यांना समजते किंवा फास्टिंग शुगरवरून आपण अंदाज करतो की डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे की नाही आहे। आणि ईसीजीचा फायदा एवढ्यासाठी की हृदयाची संवेदना कमी झालेल्या असतात, त्यामुळे जर पेशंटला चालताना फक्त दमच लागतोय आणि छातीत काही दुखत नाही तर आपल्याला हे वॉर्निंग साईन असते की बाबा हृदयाला धक्का पोचायला सुरुवात झालेली आहे। तर या कॅम्पतर्फे आपण त्यांना ईसीजी मार्फत आपण हेच सांगू शकतो की पुढील तपासणी ज्या हृदयाच्या आहेत त्या थोड्या महागड्या पडतात, तर बाबा आपल्याला या कॅम्पतर्फे त्यांना 20 ते 25% सवलत आपण दिलेली आहे किंवा पुढे हृदयाची सोनोग्राफी आणि हृदयाची अँजिओग्राफी ह्या जर तुम्ही करून घेतल्या तर त्याच्यात तुम्हाला डिस्काउंट पण भेटून जाईल। म्हणजे फायदा एकंदर जनरली पुढच्या तपासण्यासाठी पण आहे आणि नवीन पेशंटच्या जे बाबा त्यांना आपण डायबिटीज म्हटलं तर शक्यतो त्यांच्या लघवीचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा त्यांना तहान जास्ती लागण्याची सुरुवात असते, तर या कॅम्पमार्फत आपल्याला त्यांना डायबिटीज आहे की नाही हे निदान आपण करू शकणार आहे।